जगभरात सर्वात जास्त कांदा महाराष्ट्रातून निर्यात होतो। मात्र केंद्र सरकारचं निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरतंय। वारंवार आंदोलनं झाली मात्र तरीही केंद्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केलंय। आज पुन्हा लासलगावमध्ये आंदोलन झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटले। कांद्याचा बांधा, सभागृहात राडा। भुजबळांचे प्रश्न, सरकारची उत्तरं। कांदा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचं आश्वासन। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी कांदा रडवतो तर कधी सरकार। लाल कांद्याची आवक वाढली तर उन्हाळी कांदाही बाजारात येऊ लागला। त्यामुळे कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली। कांदा निर्यात करायचा तर त्यावर 20% निर्यात शुल्क लावण्यात आले। या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत कांद्यावरचं निर्यात मूल्य काढण्याची मागणी करतात, पण सरकार दरबारी ती मागणी काही मान्य होत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमधल्या लासलगावच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले। पाण्याच्या टाकीवर चढून निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी त्यांनी केली। आंदोलनामुळे बाजार समितीतले लिलाव ठप्प आहेत आणि हाच मुद्दा छगन भुजबळांनी विधानसभेत जोरकसपणे मांडला। 3000 रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये। 3000 ते जर 4000 झाले तर मग एमईपी लागू करावी आणि 4 ते 5000 रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्यूटी तुम्ही लागू करा। 6000 रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा। परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाहीये। अध्यक्ष महोदय, राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय? 2250 रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची? भुजबळांच्या प्रश्नांना उत्तर देताना यावर कायमस्वरूपी तोडगा काढू असं आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलं। खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे। अध्यक्षमध्ये मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली, आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राकडे जाऊन आपले जे कांदा उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू, एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा कायमस्वरूपी मार्ग काढू असं आश्वासन सभागृहात दिलंय। मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू। तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे। त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू। आता येत्या काळात दिलेल्या आश्वासनानुसार खरंच तोडगा निघतो की आश्वासन हवेत विरतात याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। येवल्यातून सुदर्शन खिलारेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।